दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अहिल्यानगर शहरामध्ये भाजपाच्या वतीनं दक्षिण जिल्हा सदस्य नोंदणी अभियान 2024 कार्यशाळा आयोजित केली होती. तर या कार्यशाळेला नगर दक्षिण प्रभारी असलेले आमदार अमित गोरखे यांची उपस्थिती होती. सदस्य नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महानगरपालिका, पंचायत समिती यांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षाचे सदस्य नोंदणी करून घेण्याचं आवाहन अमित गोरखे यांनी कार्यकर्त्यांना केलंय. आम्ही सगळेच आमदार या ठिकाणी आता नागपूरच्या अधिवेशनाला होतो आणि अधिवेशन ज्यावेळेस संपलं त्यावेळेस संध्याकाळी सदस्यता नोंदणी अभियान त्या ठिकाणी करण्यात आलं. त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे असतील, सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी संपूर्ण दिवस काम करून इतर अत्यंत महत्वाची कामं सगळी बाजूला ठेवून त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे सदस्यता नोंदणी अभियान हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही आता मी परत एकदा सांगतो की थोडासा मोबाईल बाजूला ठेवा, कारण मी पुढचे 20 मिनिटं तुमच्याबरोबर बोलणार आहे. तुमच्या काही शंका असतील तर आपण निरसन करणार आहोत. तर सदस्यता नोंदणी अभियान ही अत्यंत महत्वाची आहे. ज्या आता माझ्या वैयक्तिक माहितीनुसार साधारण फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या 1-2 आठवड्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायतच्या निवडणुका लागण्याचे 100% चान्सेस आहेत. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लागतीलच. आणि मग ह्या निवडणुका लागणार असतील तर ज्यांना ज्यांना नगरपालिका लढवायची, महानगरपालिका लढवायची, या ठिकाणचे असलेली तुमच्या भागातली ग्रामपंचायत असेल त्या निवडणुका लढवायच्या, त्या प्रत्येकाने ही सदस्य नोंदणी केली पाहिजे. आणि कोण किती सदस्य नोंदवत आहे हे नक्की त्यावेळेस विचारणा 100% केली जाईल. त्याचं ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं जाईल आणि त्यानुसार त्याचा प्रभाव किती आहे त्या मतदारसंघात हे आपल्याला कळेल. त्यामुळे आज इथनं गेल्या पहिला आपल्या घरातल्यांचे सदस्य तुम्ही नोंदणी करून घ्या. आपल्या घरातले सगळे मंडळी असतील त्यांच्याकडे मोबाईल, त्याच्यावरून तुम्ही सदस्य नोंदणी करू शकता, ऑनलाईन सदस्य नोंदणी करू शकता. मला आपल्याला हेच सांगायचं की भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो प्रत्येकाला न्याय देतो. आज मला आठवतोय मी जवळजवळ 2008-9 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला काही ना काही पार्टीकडे मिळालं पाहिजे, कारण आपण अपेक्षेने काम करत असतो. पण या पार्टीला काही मागावं लागत नाही. याचं उदाहरण स्वतः मी आहे. कारण पिंपरी विधानसभेमध्ये मी गेले सातत्यानं 3 पेक्षा जास्त वर्ष त्या ठिकाणी 3दा मी तिकीट मागत होतो. एकदा तो मतदारसंघ 2दा शिवसेनेला गेला, यावेळेस राष्ट्रवादीला गेला. आणि जसं विश्वनाथ कोरडे साहेबांचं झालं तसं कोरडे साहेब माझी परिस्थिती झाली होती. आणि मग म्हणून मी काय पार्टी सोडून गेलो नाही, पण अनपेक्षित धक्का आला मला त्या ठिकाणी. म्हणजे तो किस्सा मी आवर्जून सांगतो. मी त्या ठिकाणी पिंपरी विधानसभाचा प्रमुख विक्रमजी या नात्याने मी मंत्रालयात माझ्या कामांसाठी गेलो होतो आणि मी माननीय महाजन साहेबांच्या इथं क्यू मध्ये थांबलो होतो. प्रचंड गर्दी होती आणि मी क्यू मध्ये थांबलो. त्यांची एक सही मला घ्यायची होती, एक शिफारस करत. आणि त्या क्यू मध्ये थांबत असताना 100-150 लोक होती आणि कोणीतरी खालनं पळत आलं, म्हटलं आम्ही तुमचं नाव आले टीव्हीला आणि तुम्हाला विधान परिषदेसाठी तुमचं नाव फायनल झालंय. मी त्यांना म्हटलं होऊ शकत नाही. आणि मी अक्षरशः इग्नोर केलं, कारण त्यानंतर व्हॉट्सअपला पण आलं ते पत्र खोटं वगैरे वगैरे वगैरे. पण जसा दरवाजा उघडला तसं दामले साहेब आणि महाजन साहेब आतमध्ये बसले होते. त्यांनी मला पाहिलं, मला आतमध्ये ओढून घेतलं आणि म्हटलं तू येणं इथं काय करतो, तुझं नाव विधान परिषदेत लागलंय. मला तेव्हाही सुचलं नाही काही. तिथनं मी गेलो आणि काही माझ्या नेत्यांना भेटलो, तिथनं कन्फर्मेशन झालं. म्हणजे मनातही माझी इच्छा नव्हती, माझी तयारी झाली होती की बाबा मला परत एकदा आता ही युती होऊ नये आणि तिकीट मला मिळावं अशा इच्छेने मी काम करत होतो. पण भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारचं काम होतं, अशा अनेक किस्से खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात दुखवटा जाहीर केल्यानं कार्यक्रमात कोणताही सत्कार केला गेला नाही, तर स्वर्गीय मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. या कार्यशाळेला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रम पाचपुते, भाऊसाहेब बोटे, रबाजी सूळ,
जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, संजय गिरवले, दत्तात्रय तापकिरे, मधुकर भगत, सुभाष निमसे, भाऊसाहेब ठोंबे, विलासराव शिंदे, सचिन सातपुते, विश्वनाथ कोरडे यांसह दक्षिण जिल्हा भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.